स्टार्ट. नमस्कार, माझे नाव संस्कार भारतखानांचे आहे. तर सर्वप्रथम मी एक समस्या सांगणार आहे. ती अशी समस्या आहे की त्या समस्येला सर्व शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. ही समस्या म्हणजे ग्रामीण भागात लोड शेडिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे लाईट नेहमी रात्रीच असते. तर शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी रात्रीचा जातो आणि तो जर एकटा असेल तर त्याला एका बांधावरून दुसऱ्या बांधावर जाण्यासाठी खूप वेळ लागतो आणि तो वेळ लागल्यामुळे त्या पिकाला पाणी द्यावे लागते. तर त्या पाण्याची नासाडी होते. तर ते पाणी आम्ही वाचवण्याकरता एक उपाय काढलेला आहे. तर त्या उपकरणाचे नाव आहे वॉटर सेव्हिंग सेन्सर. यामध्ये आम्ही एक टॉर्च लाईट, एक लाकडाची छडी, एक आयर्न वोटचा लिथियम सेल आणि एक चार्जिंग मॉड्यूल वापरलेला आहे. तर यामध्ये आम्ही NaClचं सोल्युशन पण वापरलेलं आहे. तर जेव्हा शेतकरी याला एका बांधावरती सेट करणार आणि दुसऱ्या बांधावरतून पाणी सोडणार, तेव्हा ते पाणी वाहून त्या NaClच्या सोल्युशनमध्ये जाऊन ते इलेक्ट्रॉन फ्लो करतील आणि ती टॉर्च लागेल. मग त्या शेतकऱ्याला समजेल की पाणी पोहोचलेलं आहे. मग तेव्हा तो ती तारी बंद करून दुसऱ्या तारीमध्ये पाणी सोडू शकतो. याचा उपयोग असा आहे की प्रत्येक शेतकऱ्याला त्या पिकाला पाणी देण्यासाठीचा वेळही वाचतो आणि हे उपकरण प्रत्येक शेतकऱ्यासाठी उपयुक्त आणि गरजेचे पण आहे आणि कमी खर्चात पण होते. तर याचा उपयोग असा आहे, जर आपण हे मिठाचे आणि पाण्याचे सोल्युशन आहे आणि हा लिथियम आयनचा सेल आहे. तर आपण जर हा लिथियम आयन सेल जर जोडला आणि हे उपकरणाचे शेवटचे दोन वायरिंगचे टोक जर आपण या सोल्युशन मध्ये टाकले तर तो लाईट ऑटोमॅटिक सुरू होऊन जातो आणि आपल्याला समजून जाईल की पाणी पोहोचलेले आहे. तर यासाठी हे शेतकऱ्याला हे उपयोगाचे आहे. आणि यात आपण यातून चार्जिंग पण करू शकतो आणि चार्जिंगला लागल्यावर इथे एक लाईट ही लागेल की आपल्याला समजेल चार्जिंग लागली आणि फुल झाल्यावर याच्यात दुसऱ्या कलरचा लाईट सुरू होईल आणि यामुळे आपण याला रिचार्ज पण करू शकतो. म्हणून हे शेतकऱ्यासाठी खूप अत्यंत उपयुक्त गरजेचे आहे. त्यासाठी हे आणि याला बनवण्याकरता स्वस्तातले स्वस्त मटेरियल लागतात. यासाठी जास्त खर्चही येत नाही आणि जास्त भांडवलही लागत नाही. यासाठी फक्त एक लाकडाची छडी, त्यावर लिथियम आयनचा एक सेल घ्यायचा आहे आणि टॉर्च लाईट घ्यायची आहे आणि एक चार्जिंग मॉड्यूल घ्यायचा आहे आणि त्याची गुंतागुंती करून दोन वायरिंग काढून NaClच्या म्हणजे कोणत्याही त्या सोल्युशन मध्ये टाकायचे आहे. ती टाकल्यावर लाईट ऑटोमॅटिक चालू होऊन जाईल. तर हे असे आम्ही उपकरण बनवलेले आहे. हे उपकरण शेतकऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त गरजेचे आहे.